नमस्कार रसिक हो. करहाडे ब्राह्मण संघ बडोदे कला अभिव्यक्ती विभागाच्या विद्यमाने सादर करीत आहोत विख्यात मराठी गझलकार कविवर्य सुरेश भट यांच्या गझलाचे वाचन आणि काव्यगायन असा अनोखा चांदण्यात फिरताना या कार्यक्रमाचा दुसरा आणि अंतिम भाग. ह्या भागात मी सौ अलका करंदीकर आपले सहर्ष स्वागत करते. सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्याशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊच शकत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे जणू समीकरणच होते. गझल मराठी माणसापर्यंत पोहोचवली ती सुरेश भटांनीच. हृदयनाथ मंगेशकरांनी सुरेश भटांच्या अनेक गझलांचे रूपांतर सुंदर गाण्यात केले आहे. या अप्रतिम गझलांपैकीच एक गझल आहे तरुण आहे रात्र अजूनी राजसा निजला सकाळी. हे गाणं आशाजींच्या कर्णमधुर आवाजात ऐकलं की डोळ्यात पाणी येतं. या गझलेमागे एक करुण कथा आहे असं जर मनात गृहीत धरून हे गाणं ऐकलं तर गझलेचे भाव पूर्णतः बदलून जातात. ती केवळ एक शृंगारिक रचना न राहता एक आर्त करुण शोकगाथा बनून जाते जी आपले हृदय पिळवटून टाकते. खरंच ही करुण दुःखद अशा घटनेवर आधारित गझल आहे का? नक्की काहीच सांगता येत नाही. रात्र उलटत चाललीये. प्रियकराचा हा सहवास कुठेतरी संपुष्टात येणार याची पुसटशी जाणीव झाली आहे तिला. तिच्या मनात अशा वेळेस भावभावनांचे कोणते कल्लोळ उमटत असतील याचे एक अप्रतिम काव्यचित्र म्हणजे ही गझल. या कवितेमागे नेमकी पार्श्वभूमी अशीच आहे का याला मात्र भटांनी कधी दुजोरा दिला नाही. मात्र त्याचबरोबर त्यांनी या गझलेमागे नक्की कोणते भावबिंदू होते हे देखील सांगितले नाही. पण त्यांच्या जिवलग मित्राला म्हणजेच हृदयनाथ मंगेशकरांना याविषयी मात्र त्यांनी सांगितले असावे आणि म्हणूनच की काय त्यांनी बागेश्री रागात ही गझल आर्त अशा सुरात गुंफली असावी. तर ही अशी सुंदर गझल आपल्या समोर सादर करणार आहे बडोद्याची कलाकार स्नेहल पुरकर. विजला सुखारे
तोच आहे पश्चिमेचा गार वारा, रात राणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे, तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास का रे, राजसा निजलास का रे, एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे, तरुण आहे रात्र जुनी, राजसा निजलास का रे, राजसा निजलास का रे, तरुण आहे रात्र जुनी. थँक्यू. धन्यवाद स्नेहलताई. सुंदर सादरीकरण. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. अशा दर्दभऱ्या ओळी रचून वाचकाला मंत्रमुग्ध करणारे मराठीतील कमालीचे प्रतिभावान गझलकार आणि गीतकार सुरेश भट यांच्यासारखा अवलिया कवी विरळाच. भटांच्या कवितेत प्रेमविव्हळ शब्द होते आणि विराण्याही होत्या. एरवी रुईच्या कापसासारखे मुलायम वाटणारे त्यांचे शब्द कधीतरी तलवारीसारखे धारदार बनून जात. भटांच्या मनाला विव्हळ करणाऱ्या विराण्या हे त्यांच्या गझल रचनांचे खास वैशिष्ट्य. केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली, मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली. ही विराणी समजा. किंवा देखावे बघण्याचे वय निघून गेले, देखावे बघण्याचे वय निघून गेले, रंगावर भुलण्याचे वय निघून गेले. ही कविता या दोन्ही काव्यात किंवा त्यांच्या इतर सगळ्या काव्यात भावना नेमक्या शब्दबद्ध कशा करायच्या या त्यांच्या प्रतिभेच्या सामर्थ्याचे दर्शन घडते. एकदा सुरेश भटांनी एका नवोदित गझलकाराला सहजच विचारले की तुम्हाला गझल लिहावे असे का वाटते. तेव्हा त्या कलाकाराने सुरेश भटांना सांगितले की त्यांचा एल्गार हा गझल संग्रह वाचल्यानंतर गझल लिहिली तर आपले नाव देखील होईल असे त्याला वाटले. तेव्हा भटांनी त्यांना सांगितले की मी जे सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका. नाव व्हावं म्हणून कधीही लिहू नका, तर लिहिल्याशिवाय राहवत नाही म्हणून लिहावे. तर अशा या सिद्धहस्त कवी गझलकार सुरेश भटांच्या 2 गझला आपल्यासमोर सादर करीत आहेत आपल्या बडोद्याचे सर्वांच्या ओळखीचे श्री श्याम वडाळकर. नमस्कार. मी श्याम वडाळकर, बडोदे. सध्या वास्तव्य बंगलोर. मराठीतील प्रसिद्ध गझलकार आणि कवी सुरेश भट यांच्या 2 गझल मी सादर करीत आहे. गझल सादर करण्यापूर्वी माननीय श्री सुरेश भट यांच्याविषयी 2 शब्द बोलायला मला आवडेल. मराठीतील गझल सम्राट सुरेश भट यांचा जन्म 15 एप्रिल 1932 रोजी अमरावतीत झाला होता. सुरेश भट हे मराठी गझल विश्वातील एक अजरामर नाव. त्यांच्याशिवाय
मराठी गझल हा विषयच पूर्ण होत नाही. मराठी गझल आणि सुरेश भट हे जणू काही समीकरणच झाले होते बघा. गझल मराठी माणसापर्यंत पोहोचवली ती सुरेश भटांनीच. त्यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून सखोल अभ्यास केला आणि गझल हा काव्य प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना गझल सम्राट हा किताब देऊन गेला. सुरेश भटांनी नेहमीच जनसामान्य हे आपलं लक्ष ठेवलं. त्यासाठी आपली कविता साधी, अनलंकृत, प्रासादिक आणि तरीही विलक्षण रूपवती ठेवली. बोलीभाषेतील शब्दभंडार त्यांनी आपल्या कवितांसाठी वापरला. गझल लेखनात कारागिरी असूनही ती नट्ट्यापट्ट्यापासून दूर राहिली, अगदी दूर. भटांची शैली कमालीची, लवचिक, हळुवार, भावानुगामी होती. ती साधी होती पण सामान्य नव्हती. सहज होती पण सोपी नव्हती. हळुवार होती पण निर्बल नव्हती. तर अशा या प्रसिद्ध गझलकारांच्या 2 गझली मी आपल्यापुढे आता सादर करीत आहे. त्यातील पहिली गझल आहे चंद्र आता मावळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला. ओठ ओठांना सतावू लागले, ओठ ओठांना सतावू लागले, श्वास गालाला छळाया लागला. हाकदाराने मला जेव्हा दिली, हाकदाराने मला जेव्हा दिली, उंबरा मागे वळाया लागला. तोच मी होतो गडे हा तोच मी, तोच मी होतो गडे हा तोच मी, जो तुला आता कळाया लागला. चंद्र आता मावळाया लागला, प्राण माझाही ढळाया लागला. आता दुसरी गझल. या गझलेचं शीर्षक आहे या नदीच्या पार तेथे. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने. तो कसा बाजार होता ती कशी होती दुकाने. रक्त होते एक ज्याचे वेगळाले भाव होते. देशिवी तूही अशी की जी कुणा ऐकून यावी. देशिवी तूही अशी की जी कुणा ऐकून यावी. आजचे आहत साधू कलचेही भाव होते. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. प्राण जाताना दग्याचा मी कुठे आरोप केला. ओळखीच्या माणसांचे ओळखीचे घाव होते. ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे. ते न होते नेहमीच्या त्याच काट्यांचे पहारे. ते फुलांच्या लाजण्याचे लाघवी घेराव होते. राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला. राहिले आयुष्य कोठे लावण्यासाठी पणाला. घेतले जे श्वास तेही हरलेले डाव होते. या नदीच्या पार तेथे एक माझे गाव होते. कोण जाणे हाय तेव्हा काय माझे नाव होते. धन्यवाद. स्वतःच्या कविता व गझला गाता गाता भट भावुक होत. त्यांच्या डोळ्यातील अश्रू अलगद त्यांच्या गालावरून खाली उघळत आणि सारी मैफिल अशा वेळेस सुन्न होऊन जाई. फुलांच्या मिठीचा नाजूक साजूक शृंगार आणि उरात विश्वाच्या व्यथेचा धगधगता अंगार अशा 2 ध्रुवात सुरेश भटांच्या सर्व गझला हेलकावे खात राहिल्या. फक्त शृंगार, प्रेम, विरह इतकंच नाही तर त्यांनी आपल्या गझलांमधून समाजाचे दुःख मांडले, राजकीय लोकांचा भ्रष्टाचार मांडला,
बदलता समाज, बदलती माणुसकी मांडली. आणि अशीच त्यांची एक गझल आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. भटांच्या तडफदार ओजस्वी शब्दात त्यांच्या कलंदर व मुक्त व्यक्तिमत्वाचे पैलू उलगडून दाखवणारी रंग माझा वेगळा ही गझल आपल्या समोर सादर करीत आहे बडोद्याची सुरेल गायिका अनुष्का पंडित. नमस्कार, मी अनुष्का अजित पंडित. आज मी आपल्यासमोर माझ्या अत्यंत जवळचं आणि आवडीचं असं गाणं सादर करणार आहे, ज्याला गायलं आहे देवकी पंडित यांनी आणि ज्याचे शब्द लिहिले आहेत सुरेश भट यांनी. आशा करते का तुम्हाला हे गाणं आवडेल. रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंग माझा वेगळा. भोगजे येती कपाळी भोगजे येती कपाळी ते सुखानी भोगतो. भोगजे येती कपाळी ते सुखानी भोगतो. अनकळा झाल्या कधीच्या अनकळा झाल्या कधीच्या सोशिल्या जालया. कोण जाणे कोठुनी हा सावल्या आल्या पुढे. मी असा गेला गलिया सावल्याच्याही झळा. गुंतुनी गुंत्यात साऱ्या गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. रंग माझा वेगळा. सांगते तात्पर्य माझे सांगते तात्पर्य माझे. सारख्या खोट्या दिशा सांगते तात्पर्य माझे. सारख्या खोट्या दिशा चालणारा पांगळा पाहणारा
पेटण्याचा सोहळा माझ्यासाठी माझा पेटण्याचा सोहळा गुंत्यात साऱ्या गुंत्यात साऱ्या माझा मोकळा रंग माझा वेगळा रंग माझा वेगळा. भटांच्या स्वभावातील रोखठोकपणा आणि आक्रमकता त्यांच्या गझलांच्या शब्दातून व्यक्त होते. भटांच्या गझलांचा हा ताळेबंद मांडताना त्यांच्या शब्दात कवितेच्या यशाची व्याख्या सांगावीशी वाटते. झंझावताच्या प्रस्तावनेत ते लिहितात, जी वाचल्यानंतर किंवा ऐकल्यानंतर रसिकांच्या कायम स्मरणात राहते, जिचा नेहमीच्या जनजीवनात प्रत्यय येतो, ती यशस्वी कविता. अशा या सिद्धहस्त कवी आणि गझलकार सुरेश भट यांचे 14 मार्च 2003 रोजी निधन झाले. आपल्या गझलांचे समर्थन करण्यासाठी भट आज हयात नाहीत, पण काळाच्या कठोर समीक्षेला पुरून रसिकांच्या स्मरणात पिढ्यानपिढ्या उरेल एवढे गुण त्यांच्या गझलात नक्कीच आहेत. अशा या कलंदर व्यक्तिमत्वाच्या प्रतिभेस कराडे ब्राह्मण संघ बडोदे कला अभिव्यक्ती द्वारा विनम्र श्रद्धांजली. कराडे ब्राह्मण संघ बडोदे कला अभिव्यक्ती प्रस्तुत चांदण्यात फिरताना हा कविवर्य आणि गझल सम्राट सुरेश भट यांच्या गाण्याचा आणि गझल वाचनाचा भाग दुसरा आणि अंतिम भाग प्रस्तुत करणाऱ्या तीनही कलाकारांचा कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल मी आभार व्यक्त करते. आणि आपण या कार्यक्रमाला खूप लाईक्स, शेअर आणि सबस्क्राईब कराल या आशेसह मी सौ अलका करंदीकर आजचा हा भाग येथेच संपवते. आपल्याला हा भाग कसा वाटला, यातील गाणी कशी वाटली याबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवाव्यात. यानंतर आपण लवकरच भेटूया दुसऱ्या नवीन थीमसह. तोपर्यंत गुड बाय. धन्यवाद.